2025 मात्र आता संपला आहे. 2026 मध्ये स्वतःला बदला. मी तर बदलणार आहे, तुम्ही देखील स्वतःला बदला. संपूर्ण जुनं जे आयुष्य आता पुन्हा पुन्हा नको, जे घडून गेले ते पुन्हा नको. नवीन आयुष्याची सुखदायक सुरुवात आपल्याला करायची. मग हे 2026 वर्ष हे आपल्या गेलेल्या 2025 सारखं जगायचंय का? तर नाही. हा प्रश्न आधी, ह्याचं उत्तर आधी स्वतःला द्या, की मला माझं आयुष्य जे मी 2025 मध्ये जे दुःख सहन केले, ज्या गोष्टी, ज्या चुका मी केल्या, त्या चुका मला 2026 मध्ये करायच्या नाहीये. मग त्यासाठी मला बदलायची गरज आहे. मी तर बदलणार आहेच, पण तुम्ही देखील बदला. एका अनुभवावरती आपण आज बोलणार आहोत आयुष्याच्या. एक नवीन वर्ष येतंय, पण जुनी वेदना तशीच आहे, मनामध्ये तशीच राहते. कारण काय माहितीये, आपण बदलायला घाबरतो, आपण बदलायला तयारच नसतो, आपण त्याच आठवणींमध्ये गुंतून राहतो. जर तू अजूनही जुन्याच गोष्टी धरून राहिला तर तू बदलणार कसा? तेच सहन करत असशील तर मग तू बदलणार कसा? तेच रडगाणं, त्याच गोष्टी जीवनामध्ये जर घडत असतील आणि पुन्हा 2026 मध्ये त्याच गोष्टी तू आठवणार असशील, तर मग तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात कशी होणार? त्यासाठी बदलणं हे खूप गरजेचं आहे. कॅलेंडर बदलतं, कॅलेंडर हे बदलणं सोपं असतं, पण स्वतःला बदलणं कठीणही असतं, हे मी मान्यच करू शकते. अर्थातच स्वतःला बदलणं तितकं सोपं नसतं, पण त्यासाठी आपण नक्कीच हळूहळू का होईना पण प्रयत्न तर करू शकतो. एक बदल का होईना स्वतःमध्ये नक्कीच निर्माण करू शकतो. आणि आयुष्याच्या शेवटी जगताना आपल्याला खूप काही बदललंय, ते घेऊन आपण पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात तर करू शकतो. यासाठी मनामध्ये लागतं ते म्हणजे धैर्य. ते धैर्य प्रत्येकाने निर्माण करा. मनामध्ये जर स्वतःमध्ये जर एक सामर्थ्य, धैर्य निर्माण केलं ना, की मला बदलायचंय, मला जुन्या आठवणींमध्ये, जुन्या वेदनांमध्ये गुंतून राहायचं नाहीये, मला माझ्या नवीन आयुष्याची, नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदाने करायचंय, मला माझं 2026 वर्ष हे आनंदाने घालवायचंय. मग हा व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ म्हणून आपण खरं तर आज प्रेझेंट करणार नाही आहोत. तर हा एक व्हिडिओ असा आहे की आपल्याला आपल्या जीवनाचा आरसा दाखवणार आहे. आणि मी तर म्हणेन माझ्यासोबत प्रत्येक जण असं आयुष्य, आपण म्हणतो जे 2025 जे गेलेलं आहे, ते अनेक जण असे माझ्यासोबत माझ्यासारखे ते आयुष्य वेदनादायक जगले असतील. त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नक्कीच तुमच्यामध्ये एक बदल घडवण्याची प्रेरणा निर्माण होईल, जेणेकरून तुम्ही तुमच्या 2026 मध्ये झालेल्या चुका करणार नाही आणि वेदनादायक आयुष्य जगणार नाही. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपले जे आयुष्य आहे ते आपल्या आरशासारखं आपल्याला निर्माण करायचं, आपली प्रतिमा आपल्याला भविष्यात कशी निर्माण करायची, त्यासाठी खरं तर हा खास व्हिडिओ आहे. आपली प्रतिमा आपण त्यातून पाहणार आहोत. कारण की आपण आज असं काही शिकणार आहोत ना, की जे आपण याआधी स्वतःसाठी, प्रत्येकासाठी गरजेचे मी तर म्हणेन. कारण की प्रत्येकाला त्याची गरज आहे. आपण जरी बोलून दाखवत नसलो तरी वेदना ह्या कुठेतरी आपण भोगलेल्या असतात, वेदना ह्या आपण कुठेतरी सहन केलेल्या असतात. तर आज मी स्वतःशीच प्रामाणिकपणे काही गोष्टी बोलणार आहे आणि कदाचित माझ्या या शब्दांमुळे तुमचं देखील आयुष्य तुम्हाला कुठेतरी एक फ्लॅशबॅक म्हणतो आपण, असं नजरेसमोरून जाणार आहे, जेणेकरून जे मी स्वतःच्या अनुभवावर तुमच्यासोबत बोलणार आहे, तुम्हाला देखील तुमचं आयुष्य तसंच काहीच जाणवणार आहे. वर्ष संपतंय, पण आपण कुठे आहोत, आपण काय करतोय? डिसेंबरचे शेवटचे काही दिवस राहिले, मी तर म्हणेन एखादा आठवडाच शिल्लक आहे. न्यू इयर, नवीन स्टेटस हे फोनमध्ये सेव्ह झालेत. नवीन अनेक गोष्टी आपण फोनमध्ये, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फोनमध्ये कदाचित नवीन फोटोज, नवीन स्टेटस म्हणतो आपण फोनमध्ये लावण्यासाठी, अनेक गोष्टी मोबाईलमध्ये ऑलरेडी आपण घेऊन ठेवल्यात. का तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी. बाहेर रस्ते सजलेत, दुकानं सजलेत लाइटिंगनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी. पण आपण काय करतोय, आपण कुठे आहोत? आपण मात्र जेव्हा रात्रीचं उशाखाली डोकं टेकवतो, जेव्हा उशीवरती आपण डोकं टेकवतो, तेव्हा मात्र एक मनात क्षणभर विचार करायला डोकं, आपलं मन हे आपलं विचार करायला लागतं, की खरंच माझं जे होतं ते आपण सगळेच आपण एक प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारूया, की खरंच माझं होतं असं सगळेच आपल्याला ज्या प्रश्नातून आपण पळ काढतोय, खरंच मन स्थिर आहे का? हा प्रश्न प्रत्येकाने विचारतो आणि प्रत्येकाला पडतो. खरं तर जेव्हा आपण रात्री संपूर्ण दिवसाचा थकवा दूर करण्यासाठी रात्री अंथरुणावर पडतो, उशावरती डोकं टेकवल्यानंतर सर्वात प्रथम मात्र विचार करायला लागतो, खरंच हे वर्ष माझं होतं का?
या वर्षासाठी आपण आपल्या स्वतःसाठी काय केलं या प्रश्नाचं उत्तर खरं तर खूप वेदनादायक असतं. कारण की खूप साऱ्या वेदना संपूर्ण वर्षामध्ये जे घडून गेलेले असतात ना, जे वेदनादायक आयुष्य, घडणाऱ्या चुका, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपण जीवनामध्ये अनुभवलेल्या असतात आणि त्या कुठून तरी डोळ्यासमोरून जातो. मग आपल्याला प्रश्न उभा राहतो की खरंच हे वर्ष मी स्वतःसाठी जगलोय का? या प्रश्नाचं उत्तर खरंच वेदनादायक मिळतं, नाही की आनंदी. त्यासाठीच हे नेक्स्ट वर्ष जे येणार आहे 2026, त्या वर्षाच्या शेवटी आपल्याला आनंदाने या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी खरं तर आता हा व्हिडिओ ऐकायचा आहे आणि स्वतःमध्ये बदल करायचा आहे. मी तर करणार आहे, तुम्ही देखील माझ्यासोबत सुरुवात करा असं मी म्हणेल. कदाचित ते अर्धवट आपलं ठरवलं, आपण ते अर्धवट ठरवलेलं असतं, म्हणून कदाचित आपण त्या स्वप्नाकडे जात नाही. आपण घाबरलेलो असतो, तेवढंच. आपण बऱ्याचदा बदलायचंही ठरवतो, पण जुन्याच गोष्टींमध्ये आपण अडकून राहतो आणि त्यामुळे कदाचित आपल्यामध्ये होणारे बदल हे सहसा निर्माण होत नाही. आपण जुन्याच गोष्टींमध्ये पुन्हा पुन्हा ओव्हर थिंकिंग मध्ये, घडलेल्या गोष्टींमध्ये स्वतःला अडकून ठेवतो आणि हीच सर्वात मोठी चूक आपण सर्वप्रथम करतो. आणि जी त्याच गोष्टींमध्ये अडकून राहण्याची चूक जी आपण करतोय ना, मग वर्ष संपताना मात्र एक मन असं शांत असतं, एक अपराधीपणाची भावना कुठेतरी मनामध्ये राहते. आणि आपण आज माझ्याच नाही किंवा हे फक्त माझ्या पुरतं उदाहरण नाही, तर प्रत्येकाच्या अनुभवावर आपण बोलणार आहे की अनेक जणांना हा जीवनामध्ये अनुभव आलेला असते. काही जण स्पष्ट बोलतात, काही जण त्यावरती झाकण पांघरून घालतात. पण खरं तर आपण कुठे चुकतो? आपण असेच असतो का आहोत? दरवर्षी आपण मोठे मोठे प्लॅन्स करतो, मोठे मोठे स्वप्न पाहतो, नवीन वर्षाची मोठी वचनं देतो, अनेक गोष्टी आपण मनामध्ये ठरवतो, पण त्या खरंच आपण पूर्ण करतो का? आणि वर्षाच्या शेवटी मात्र तोच प्रश्न पुन्हा उभा का राहतो? प्रत्येक वर्षी या गोष्टी घडत असतात. तर त्यासाठी आपल्याला बदलणं गरजेचं आहे आणि तो बदल आपल्यामध्ये इतक्या सहसा तयार होत नाही. तो म्हणजे मी स्वतःसाठी काय केलं हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित का राहतोय? आणि उत्तर मात्र नेहमी शांत असंच असतं का? कारण आपण सगळ्यांसाठी जगतो, आपण सगळ्यांसाठी, स्वतःसाठी काहीही केलेलं नसतं. सतत आपण इतरांचा विचार करत असतो, इतरांसाठी जगलेलं असतो. मीही त्यातलीच एक आहे, जे इतरांसाठी, दुसऱ्यांसाठी जगत आले, स्वतःच आयुष्य कुठेतरी जगू म्हणून मागून सोडलं. तर खरं तर हे स्वतःच आयुष्य नंतर जगू किंवा नंतर विचार करू हे बोलण्यासारखं नाहीये. स्वतःच आयुष्यासाठी देखील स्वतःला वेळ काढणं हे खूप गरजेचं असतं. आपली म्हणजे स्वतःची सर्वात मोठी चूक काय ठरते माहितीये? की स्वतःला नेहमी शेवटच्या नंबरवर ठेवायचं, सतत इतरांचा विचार करायचा. आधी घर, लोक काय म्हणतील, परिस्थिती, मग जबाबदाऱ्या, अशा अनेक गोष्टी, कुटुंब, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, कुठे मुलं, जबाबदाऱ्या, म्हणजे नवरा बायकोचं नातं असेल, वेगवेगळे नातेसंबंध असेल, नातेवाईकांमध्ये आपण अनेक गोष्टींमध्ये अडकून पडतो आणि शेवटी कुठेतरी मग आपला नंबर लागतो. आणि त्यावेळेस आपण संपूर्ण थकून गेलेलो असतो. मग स्वतःसाठी विचार करायला किंवा बदलायला देखील आपल्यामध्ये तो निवांत वेळ असा आपल्याला मिळत नाही. आपण स्वतःसाठी जगणं मात्र आपलं कुठेतरी मागे राहून जातो. आणि नंतर मग आपण पुन्हा स्वतःला समजायचं थोडं की अजून थोडं सहन करूया, थोडे दिवस जाऊ दे, आपली ही वेळ येईल, अशी एक भाबडी आशा आपण आपल्या स्वतःलाच देतो खरं तर. पण ही खरं तर ही आशा किंवा हे जे आपण आपल्या स्वतःसाठी पाहिलेलं स्वप्न असतं ना, ती वेळ कधीच येत नाही. बघू सगळं ठीक झाल्यावर, पण खरं सांगू का, हे नंतर कधीच येत नाही आपल्यासाठी. नंतर हा शब्द हा कधीही येत नाही. मला असं वाटतं की सहन करणं म्हणजे चांगुलपणा, आपलेपणा जपणं असा त्याचा अर्थ होत नाही. मग हळूहळू मला कळायलाही लागलं पहा की सहन करणं म्हणजे काय आपलेपणा आहे का? तर नाही. स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थीपणा आहे का? तर ते सुद्धा नाही. मग यात स्वतःलाच आपण हरवून देतो. सहन करणं म्हणजे आपण आपले स्वतःचं अस्तित्व गमावतो, स्वतःला हरवून टाकतो. यात खूप फरक आहे. खरं तर सहन करणं आणि आपलेपणा जपणं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये खूप सारा फरक आहे, तो आपल्याला समजायला हवा. आपण सहनही करतो, आपलेपणाही जपतो आणि या दोन्ही गोंधळामध्ये आपण मात्र कुठेतरी स्वतःची स्वप्न मारून स्वतःलाच कुठेतरी अशा गोष्टीमध्ये अडकून ठेवतो की जिथे आपल्याला स्वतःसाठी असा अस्तित्व जपण्यासाठीचा वेळच आपल्याला मिळत नाही. आणि खरं तर हीच आपल्या जीवनाची लढाई आपल्याला आता जिंकायची, आपल्याला ती लढायची. प्रत्येकाला या सिच्युएशन मधून बाहेर पडता आलं पाहिजे. आपण इतरांना माफही करतो, पण आपण कधी स्वतः रागावतो, स्वतःवर आपण खूप प्रचंड राग व्यक्त करतो, स्वतःला कधी माफ करतो का? आणि एक दिवस स्वतःला जेव्हा आपण आरशामध्ये पाहतो ना, तेव्हा मात्र प्रश्न स्वतःलाच विचारतो, मी इतका थकलेला का दिसतोय? मी इतकी थकलेली काय? हा थकवा शारीरिक थकवा असतो का? तर नाही, तो आपल्या मनाचा थकवा असतो आणि तो आपल्या प्रत्येकाने ओळखलेला असतो खरं तर.
आपलं मन आपल्याला सांगतो. आपल्याला इतरत्र व्यक्ती आपला हा थकवा अजिबात आपल्याला सांगणार नाही, कारण की हा जो थकवा असतो मनाचा असतो तो इतरांना दिसत नसतो, तो फक्त आपल्या मनाला जाणवतो. कदाचित आतून येणारा थकवा असतो तो, जो कोणालाही दिसत नसतो. पण हा थकवा जो असतो ना, तो शरीराचा नसतो, त्याच्यामुळे तो इतरांना दिसणार तरी कसा, नाही का? हा थकवा एका आत्म्याचा असतो. तो आत्मा जो आपल्या अंतर्मनाशी जोडलेला असतो आणि त्या आत्म्याचा आवाज आपल्याला असतो, दिलेला असतो, की तू इतकी थकली आहेस का, तू इतका थकलेला का आहेस. मग हे असतानाही मन मात्र जड होतं, जड वाटायला लागतं. लोकांमध्ये असतानाही एकटेपणाची भावना निर्माण होते. बऱ्याचदा या गोष्टी अनेक जणांच्या बाबतीत घडल्या असतील आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे की हे सगळं नॉर्मल वाटायला लागतं आपल्याला. जेव्हा वेदना नॉर्मल वाटू लागतात ना, तेव्हा त्या खूप धोकादायक असतात आणि आपण त्या सहज एक्सेप्ट केलेल्या असतात. मी स्वतःला विचारलेला पहिला प्रश्न, एक दिवस मी स्वतःलाच थांबून विचारले, हेच आयुष्य पुढच्या 10 वर्ष मी जगणार आहे का? जे आयुष्य आपण, वेदनादायक आयुष्य जेव्हा आपण जगतो, स्वतःला आरशात पाहतो, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा. त्या प्रश्नाला हे, आपल्या स्वतःला आत्म्याला एक प्रश्न विचारा, की मी जे वेदनादायक आयुष्य आता जगत आहे, हेच वेदनादायक आयुष्य मी पुढचे 10 वर्ष जगणार आहे का, किंवा जगू शकतो का? तर असा प्रश्न स्वतःला विचारा. पहा, त्याचं उत्तर तुम्हाला स्वतःला नक्कीच सापडेल. स्वतःला थांबून हे प्रश्न जर विचारले ना, तर हेच आयुष्य पुढचे 10 वर्ष जगायचंय का? हीच ती भीती, हीच ती सवय. त्या क्षणी मात्र मन शांत झालेलं असतं, कारण की आपल्या मनाने आपल्याला त्याचं उत्तर दिलेलं असतं, कारण की आपल्याला ते मान्य नसतं. त्या त्रासदायक वेदना आपल्याला पुन्हा पुन्हा जीवनामध्ये नको असतात आणि आपण तरी देखील तेच तेच वर्षानुवर्ष तेच आयुष्य पुन्हा पुन्हा जगतोय, तेच तेच वर्ष जीवनामध्ये पुन्हा आणतोय. तर हे रिसायकल आपल्याला कुठेतरी थांबवायची आहे. आपल्या स्वतःला बदलायचंय. आनंदी जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी स्वतःला आपल्याला बदलायचं आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एक गोष्ट स्पष्ट आणि मनाला एक ऐकू आली, जर तू काहीच बदलला नाहीस ना, एक गोष्ट मात्र आपल्या मनाला एक ऐकायला येते पहा नेहमी, जर तू बदलला नाहीस तर तुझ्यामध्ये काहीही, तुझ्या जीवनामध्ये काहीही बदल होणार नाही, कारण की आपल्या जीवनाला बदलायला इतरत्र कोणीही येत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा, कारण तेव्हा दोष इतर कोणावरही देता येत नाही, कारण आपण स्वतःच ते स्वीकारलेलं असतं. खूप अवघड असतं, कारण तेव्हा दोष इतरत्र कोणाला देता येत नाही. जे मान्य आपण केलेलं असतं, ते माझ्या आयुष्यात जे काही चालू आहे ते स्वतः आपण स्वीकारलेलं असतं, ते स्वतः आपण त्याला परवानगी दिलेली असते. त्या वेदना मान्य करण्यासाठी आपण स्वतःच आपला पुढाकार घेतलेला असतो, पण त्यावेळी ते मुक्त करणं हे तितकंच गरजेचं असतं, कारण जिथे जबाबदारी स्वीकारली जाते ना, तिथूनच हा बदल घडतो, ह्या बदलाची सुरुवात होते. आपण जुनेच आयुष्य का धरून ठेवतो? एक प्रश्न तुमच्यासाठी पण आणि माझ्या स्वतःसाठी पण. मी या प्रश्नाचं उत्तर शोधले, तुम्ही देखील शोधा, की आपण जुन्याच गोष्टी धरून का बसतो. जर तुम्हाला माहित असेल ना, की काही गोष्टी तुम्हाला दुखावत आहेत, तरी देखील तुम्ही त्याच धरून का बसता. मलाही त्या गोष्टींची सवय होती, पण मी कालांतराने त्या गोष्टी बदलल्या आणि त्याचा माझ्या जीवनावरती खूप पॉझिटिव्ह इफेक्ट झालाय, कारण त्या गोष्टी ओळखीच्या असतात, ओळखीच्या वेदना असतात. मग बदलापेक्षा कमी भीती जास्त असते. पण लक्षात ठेवा, ओळखीच्या वेदना या हळूहळू तुमचं आयुष्य हे चोरते. ज्या वेदना असतात ना आपल्या, हळू आपल्या ज्या ओळखीच्या असतात, आपल्याला त्यांची सवय झालेली असते, पण ते कुठेतरी आपलं आयुष्य चोरतात, याची आपल्याला कल्पनाही नसते. कारण काही गोष्टी जीवनामध्ये अशा असतात ना, की त्या बदलणं हे खूप गरजेचं असतं. वाईट गोष्टी आपण जखडलेल्या असतात, त्या आपल्या बऱ्याचदा लक्षात येत नाही. मग या ज्या वाईट गोष्टी आपण जखडलेल्या असतात, त्या वाईट गोष्टी आपण सहज सोडायला तयार नसतो, त्या सुटतही नाही, कारण आपण त्यांना धरून ठेवलेलं असतं. आपल्याला ते खूप प्रिय असतात ना. मग सुरुवातीला आतली मनाची अस्वस्थता, जो प्रश्न अजूनही मनात घुमतोय, तो म्हणजे 2026 पण असंच गेलं तर. हा प्रश्न स्वतःला विचारा. खरंच जर 2025 साली खूप सारे वेदनादायक, त्रासदायक आयुष्य जगले असाल, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, की 2026 हे साल पुन्हा याच वर्षासारखं जर गेलं तर पुन्हा पुन्हा तेच आयुष्यात आपण तेच आयुष्य जगणार आहोत का? त्यासाठी आपल्याला बदलण्याची गरज आहे खरं तर. एक अनोळखी वेदना, एक दिवस मन आतून ओझरतं, किंवा तुम्ही ज्या गोष्टी स्वतःला विचारू शकत नाही ना, त्या गोष्टी स्वतःला विचारा. कारण असं काही हा प्रश्न आहे ना मनाला, की अस्वस्थ मनाला करतोय. प्रत्येकाच्याच मनाला हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे खरं तर. तो सत्याच्या खूप जवळ आहे, म्हणून कदाचित तो टोचतोय आपल्याला हा प्रश्न. प्रत्येकालाच हा वेदनादायक प्रश्न वाटतोय, पण आज आपण त्या सत्याच्या थोडं अजून आज जर खोलवर जाणार आहोत, की त्याचा खूप खोलवर विचार करणं खरं तर खूप गरजेचं आहे प्रत्येकालाच.
2026 पण असंच गेलं तर काय होईल? थोडं असं आतमध्ये जर खोलवर गेलं तर त्या बदलासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? काय बदल करणं गरजेचं आहे? बदल फक्त ठरवून होतात का? तर नाही. तर हे बदल आपण स्वतःमध्ये करणं गरजेचं आहे. तर बदलासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात? त्या पुन्हा पुन्हा आपल्याला मागे का खेचतात हे ओळखणंही गरजेचं आहे. सर्वात प्रथम जुने लोक. जुन्या लोकांमध्ये जर अडकून पडत असाल, खरं तर जुने लोक सोडणं खूप कठीण असतं. आपण म्हणतो लोकांचा विचार करणं, कारण नातेसंबंध असतात ते आणि बऱ्याचदा नातेसंबंधांमधूनच आपल्याला त्रास झालेला असतो आणि ही नाती सोडणं, लोक सोडणं, जुने लोक सोडणं तितकं सोपं नसतं. हे खरंच खूप कठीण असतं. हे ऐकताना कदाचित मनात एखादी व्यक्ती फ्लॅशबॅक होऊन गेली असेल तुमच्या, किंवा ऐकल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा विचार नक्कीच मनामध्ये येऊ शकतो, कारण कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडून आपल्याला वेदना झालेल्या असतात. मग अशा व्यक्ती ही जुनी लोक सोडण्यासाठी आपल्याला काय करायचे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. खरं तर ते कठीण असतं, पण ते अशक्यही नसतं. पहा, आयुष्य अपूर्ण केव्हा वाटतं, तरीही त्या माणसामुळे आपण हळूहळू थकत चाललोय. एखादी व्यक्ती अशी असते जीवनामध्ये, पहा, की जवळचा मित्र असतो किंवा जवळचा कोणीतरी असतो, ओळखीचा कोणीतरी असतो किंवा असा कोणीतरी असतो की ज्याच्याशिवाय आपलं आयुष्यच अपूर्ण आहे. आपलं संपूर्ण आयुष्य हे त्याच्याशिवाय अपूर्ण असं आपल्याला वाटतं आणि तीच व्यक्ती आपल्याला बऱ्याचदा वेदनादायक ठरते. त्या व्यक्तीमुळेच आपलं जे काही सगळं काही आहे ना आयुष्य, ते हळूहळू थकत चाललेलं आहे आणि ते आपल्या लक्षातही आहे. काही लोक तुमच्यावर ओरडत नाही, पहा, जी लोक आपल्या जवळची आपण त्यांना मानतो ती लोक आपल्याला ओरडत नाही, पण ते आपल्या आत्मविश्वासावरती हसतात देखील. ही लोक आपल्याला बदलण्यासाठी कधीच आपल्याला प्रोत्साहन देत नाही. ते आपले असतात, आपल्याला आपले वाटतात, हक्काचे वाटतात, पण ही लोक आपल्या आत्मविश्वासावर हसतात, आपल्या भावना कमी लेखतात. आपल्यामधला जो बदल असतो तो त्यांना स्वीकारायचा नसतो, त्यांना मान्यच नसतो खरं तर. कारण की त्यांना आपण जसे आहोत तशीच हवं असतो, त्यांच्या कंट्रोलमध्ये राहणारे. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे काय असते माहिती का? हे सगळं आपल्या भल्यासाठी सुरू आहे असं त्यांना दाखवायचं असतं. तू जर बदललास किंवा तू जर बदललीस तर ती ही तक्रार नसते, ते तक्रार मुळीच करत नाही, पण ती भीती असते आणि ही भीती मात्र त्यांच्यासाठी असते. जेव्हा तुम्ही बदलायला लागता ना, तेव्हा ही लोक म्हणतात तू बदललास. हे वाक्य खरं तर तक्रार वाटतं का नाही? तू बदललास, आपल्याला बरेच जण म्हणतात तू खूप बदललास, त्याच्या मागे खूप काही तक्रारदायक गोष्टी असतात की तू बदललास, तू आता कॉन्टॅक्ट करत नाही, तू आता फोन करत नाही, तू आता वेळ देत नाही, तू फारसा येत जात नाही. या असे कारण त्याच्या मागे असतात आणि त्याच्यासाठी वापरलेले हे वाक्य बऱ्याचदा जातं की तू आता बदललास. किंवा एखाद्या व्यक्तीकडे परिस्थिती बदलल्यानंतर राहणीमान बदलतं, त्या गोष्टीला सुद्धा टोचून बोलण्यासाठी लोक बोलतात की तू आता बदललास, तू एक मोठी व्यक्ती झाली, असं बोललं जातं. त्याच्यामुळे तो एक तक्रार करणार वाटतं. पण खरं सांगू का, ही त्यांना वाटणारी भीती असते आणि ही भीती आपल्याला ओळखायची. ही त्या लोकांना वाटणारी भीती. आपण बदललोय तर आपल्या स्वतःमध्ये आपण काहीतरी चांगला बदल केलाय, त्याच्यासाठी इतरत्र लोक जर भीती वाटणारे असेल तर ते आपल्यावर जळणारे असतात. त्यांचं ना आपल्यामधला बदल हा त्यांना स्वीकारायचा नसतो, म्हणून ते कदाचित अस्वस्थ असतात. तुमचा बदल त्यांची सोय बिघडवतो, कारण की त्यांनी तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवलेलं असतं आणि मग तुमच्यामध्ये झालेला बदल त्यांना तो मान्य होत नाही. अजून एक सत्य जे कधीही कोणीही सांगत नाही, पहा, जे नेहमी लक्षात ठेवा की जे लोक तुमच्या बदलावर प्रेम करत नाही, जे लोक तुम्हाला बदलल्यानंतर तुमच्यावर प्रेम करत नाही, ते लोक तुमचं जे आधीचं अस्तित्व आहे तुमच्यावर कधीही प्रेम करत नाही. ते तुमच्या आधीच्या भूमिकेवरच प्रेम करतात. तुम्हाला तुमचं जे आधीची भूमिका आहे किंवा तुमचं जे आधीचं व्यक्तिमत्व आहे तेच व्यक्तिमत्व त्यांना आहे असं पाहिजे असतं. त्यांना तुमच्यामधला बदल नकोय, मग तो चांगला जरी असेल तरी देखील, कारण की त्यांना तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं हे नेहमी लक्षात घ्या. आणि या गोष्टी बऱ्याचदा जोडीदाराच्या बाबतीत होतात आणि अशा वेळेस जोडीदार समजून घेणारा असणं हे खूप गरजेचं असतं. जुन्या भूमिकेवर प्रेम करत असतात ही लोक आणि ती भूमिका मात्र तुम्हाला सोडत असेल किंवा तोडत असेल, जी भूमिका ज्या भूमिकेत तुम्ही राहतात, बऱ्याचदा काय होतं, अचानक स्वतःमध्ये बदल करायचे वाटतात, तेच बोरिंग लाईफ नकोसं वाटतं, मला स्वतःला काहीतरी बदलायचे. मग तेव्हा आपण स्वतःसाठी जगायला लागतो, स्वतःसाठी वेळ काढायला लागतो, वेगळं काहीतरी करतो, स्वतःचं राहणीमान, काही गोष्टी शिकण्याची कला म्हणा, या गोष्टी म्हणजे एक बदलच आहे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर घडवणारा आणि हा बदल या व्यक्तींना मान्य नसतो. आणि मग तो बदल कदाचित आपल्याला त्यावेळेसच्या व्यक्तिमत्वाला तो त्रासदायक असतो, म्हणून आपण हे व्यक्तिमत्व बदललेलं असतं. पण काही लोकांना हा बदलच मान्य नसतो खरं तर,
आणि मग बऱ्याचदा काय होतं, सगळ्यात जास्त स्वतःचे नुकसान करण्याऐवजी स्वतःला कमी लेखण्याची सवय. बऱ्याचदा आपल्याला या गोष्टी पण असतात की ते स्वतःला आपल्याला तोडत असतात. मग स्वार्थ नाही ना, या गोष्टी म्हणजे स्वार्थीपणाच्या आहेत का? स्वतःला बदलणं म्हणजे स्वार्थी होणं. बऱ्याचदा आपल्या आरोप केले, तू खूप स्वार्थी आहेस, तू बदललास, तू बदललीस, तू स्वतःचा विचार करायला लागली. मग ही स्वार्थीपणाची भावना आहे का? स्वतःच्या अस्तित्वाला बदलणं किंवा स्वतःच्या जी घुसमट आहे स्वतःच्या अस्तित्वाची, त्या अस्तित्वाला बदलून चांगल्या नव्या जोमाने स्वतःच्या अस्तित्वासोबत जगणं, हा स्वार्थीपणा नाही असू शकत ना. ती एक काळाची गरज आहे. अजून एक जुनी सवय म्हणजे काय असते माहिती का, बऱ्याचदा आपल्याला की सगळ्यात जास्त स्वतःचे नुकसान करण्यासाठी आपल्याला एक जुनी सवय असते की स्वतःलाच कमी लेखणं. मी नाही करू शकत, माझ्याच्याने ते होणारच नाही, मग मला ते जमणारच नाही. ही वाक्य अशी नकारात्मक निगेटिव्ह वाक्य म्हणतो आपण, ती बोलायची आपल्याला खूप वाईट सवय असते. स्वतःलाच आपण दररोज म्हणत असतो. हळूहळू तीच आपली वाईट सवय काय होते, आपली ओळख बनते. आपण काहीच करू शकत नाही, कारण की आपणच ते सांगितलेलं असतं, सगळ्यांना ते दाखवून दिलेलं असतं. मला ते जमणारच नाही, मी ते करूच शकत नाही, माझ्यामध्ये ती क्षमताच नाही, मला भीती वाटते, माझ्याकडून चुकीचं होऊ शकतं. अशा अनेक नकारात्मक गोष्टींनी आपण आपलं व्यक्तिमत्व घडवलेले असतं. तीच आपली ओळख बनते. मग आपल्याला प्रत्येक जण पाहताना त्याच दृष्टिकोनातून पाहतो की तिला काही जमतच नाही, त्याला काही जमतच नाही, तो हे करूच शकत नाही, असं ठरून ते लोक सहज मोकळे होतात. मग कदाचित एखादं असं कर्तृत्व असेल जे आपण अगदी योग्यरित्या करू शकतो, तरी देखील आपल्यावरती पडणारी जी आपली ओळख असते, ती ओळख तशीच दाखवली जाते. मग या सवयी अशा आपल्या पुन्हा जन्म कशा घेतात? खरं तर या सवयींचा जन्म कसा होतो? सवय एका दिवसात तयार होतात का? नाही ना. वाईट सवयी असो किंवा चांगल्या सवयी असो, त्या इमिडिएटली लगेच लागतात का? तर नाही. त्यांची एक ओळख असते. त्या सवयी काही दिवसात, नाही तर त्या जन्म कशा घेतात? एखाद्या अपयशानंतर असं म्हणतो, काही सवयी लागतात, वाईट असो किंवा चांगल्या असो. एखाद्या अपयशातून एखादा जोमाने यशाकडे जातो किंवा एखाद्या अपयशातून रागीट प्रवृत्तीचा होतो किंवा वाईट मार्गाला लागतो. म्हणजे वेगवेगळ्या सवयींचा परिणाम म्हणतो आपण. सवयी कोणकोणत्या मार्गाने लागू शकतात? तर एखाद्या अपयशातून असो, एखाद्या अपमानातून असो किंवा एखाद्या वेदनेतून, एखाद्या नकारात्मक किंवा नकारातून देखील अशा अनेक वाईट सवयी, चांगल्या सवयी या मुळात जन्माला येत असतात. या समस्या सवय नसतेच खरं तर. मूळ म्हणजे या समस्या ज्या निर्माण होतात ना, ती सवय नसते. त्या समस्या या असते की आपण त्या सवयीला आपली ओळख बनवतो. ज्या सवयी आपण लावून घेतलेल्या असतात ना, त्या सवयींनाच आपण आपली ओळख बनवतो. खरं तर ही समस्या नसते. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात पुढची चूक म्हणजे अजून एक सवय खूप वाईट असते, ती अनेक जणांना असते की इतरांनाच खुश ठेवायचं असतं. अनेक जण कुटुंबाला खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला मात्र विसरून जातात. मग इतरांना खुश ठेवण्याची सवय अनेक जणांना असते. ती सवय म्हणजे भीतीदायक म्हणायचं जर झालं तर ती सवय खरं तर भीतीदायक वाटते. नाराज होतील का कोणी? का असते ती सवय इतरांना खुश ठेवायची? कारण की त्या व्यक्ती आपल्या आहेत, मग त्या व्यक्ती नाराज होतील का, ही भीती सतत मनामध्ये असते. ते आपल्याला नाराज करतील का, याची देखील भीती वाटते. ते आपल्याला सोडून जातील का, याचीही भीती मनामध्ये असते. मग ही भीती सतत मनामध्ये, या सवयींचा शेवटी नेहमी काय एकच असतो ना, सगळे खुश असतात फक्त तुम्ही सोडून. अर्थातच तुम्ही इतरांचा विचार करत बसले तर अर्थात इतरत्र लोक खुश राहणार आहेत, पण तुम्ही मात्र दुःखी राहणार आहेत. एक दिवस मन आतून ओझरतं किंवा मन खूप दुःखी होतं. माझं काय? स्वतःलाच प्रश्न विचारायला लागतं. अरे सगळे सुखी आनंदी राहतात आणि मग माझं काय? ओळखीची वेदना, पुन्हा अनोळखी शांतता, आणि आपण अनेकदा वेदनादायक गोष्टी सोडतच नाही खरं तर, कारण त्या ओळखीच्या असतात. आपण म्हणतो की किमान माहिती आहे किंवा अशा गोष्टी काय होणार आहे, पण बदल मात्र अनोळखीच असतो आणि म्हणूनच तो भयानक वाटतो. पण एक सत्य नेहमी लक्षात ठेवा, अनोळखी वेदना हळूहळू तुमचं आयुष्य मात्र संपवते, हे नेहमी लक्षात ठेवा. ओळखीची वेदना हळूहळू तुमचं आयुष्य संपवते आणि अनोळखी शांतता नवीन आयुष्य देखील घडवते. हे धरून ठेवण्याची किंमत, आता स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा. मग जेव्हा हा प्रश्न स्वतःला विचाराल ना, की हे लोक जे आहेत, जे आपले म्हणून मी जगलो, ते लोक धरून ठेवण्याची मला काय किंमत मिळाली, किंवा माझी किंमत काय काय मोजावी लागते मला ह्या सर्वांची किंमत? मानसिक शांतता, आत्मविश्वास, स्वप्न, स्वतःवरचा विश्वास. कधी कधी तर आपण इतकं काही गमावतो की ते लक्षातही येत नाही. अशा या अनेक इतरांच्या गोष्टी करण्यामध्ये आपण या सर्वत्र गोष्टी गमावून बसतो. खरं तर हीच आपल्याला आपली मिळालेली किंमत असते, इतरांचा विचार करणं आणि स्वतःचा विचार न करण्याची. आतून उठलेली जाणीव, या सगळ्या विचारानंतर एक क्षण असाही येतो
जिथे मन खूप म्हणतं की बस झालं, आता आता नाही सहन होत, आता नको, आता इतरांचा विचार करणं मला सोडून द्यायचंय, आता मला विचारच करायचा नाही. एक क्षण असाही येतो जिथे मन म्हणतं बस झालं, नको तो क्षण, नको ती शांतता, किंवा ते शांत होऊन जातं मन. खूप काही शक्तिशाली असतो त्यावेळेस आपण. खरं तर जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींपासून दूर राहतो ना, आता नको मला त्या वेदना, नको इतरांचा विचार, आता मला स्वतःसाठी जगायचंय. आणि तो दिवस असतो आपल्या स्वतःला शक्तिशाली बनवण्याचा. खरं तर आपण स्वतःसाठी काहीतरी करण्याची जिद्द मनामध्ये निर्माण करतो, कारण की त्या क्षणी आपण पहिल्यांदा स्वतःची बाजू घेतलेली आहे. हा एक आपल्याला स्वतःला अभिमान वाटतो, एक स्वतःसाठी जगण्याची उमेद आपल्या मनामध्ये निर्माण होते. कारण की तो क्षण म्हणजे खूप शांत असतो, पण खूप शक्तिशाली असतो, हे लक्षात घ्या. त्या क्षणी आपण पहिल्यांदा स्वतःसाठी जगलो आहोत, स्वतःसाठी जगण्याची प्रेरणा निर्माण केली आहे. मग बदलाची तयारी का आणि कशी करायची, ती कशी असते तुम्हाला कळलंच असेल. कोणते लोक तुम्हाला मागे खेचतात, या लोकांना दुर्लक्षित करा, या लोकांपासून स्वतःला दूर करा. कोणती सवय तुम्हाला थांबवते, त्या सवयी आजच ब्रेक करा. आणि का तुम्ही अजूनही अडकलेले आहात अशा व्यक्तींमध्ये, अशा सवयींमध्ये, त्या सवयी, त्या व्यक्ती आजच सोडून द्या. फक्त ओळख ही पुरेशी नसते, निर्णय घ्यावा लागतो. आणि तो निर्णय खूप शांत क्षणी घेतला जातो, जिथे माणूस स्वतःशी एक वचन दिलं, तेव्हा तुम्ही ही दया म्हणून 2026 मध्ये, किंवा तुम्ही स्वतःला अशा काही गोष्टी स्वतःशी एक वचन देता. पुढे आपण त्या गोष्टी क्षणांबद्दल बोलणार आहे, जिथे तुम्ही स्वतःला एक वचन दिलेलं असतं. ते वचन म्हणजे 2026 मध्ये जे जुनं आयुष्य परत नको असेल ना, तर ते स्वतःसाठी देण्यासाठीचं वचन आहे. खरं तर ते वचन म्हणजे स्वतःसाठी निर्णय घ्या. हा निर्णय मोठ्या आवाजात घेतला जाणार नाहीये, हा निर्णय मोठ्या आवाजात इतरांना कळू देऊन घ्यायचा नाहीये, तो स्वतःसाठी घ्यायचा आहे. किंवा मोठमोठ्याने टाळ्या वाजून घ्यायचा आहे का, तर अजिबात नाही. हा निर्णय एक मन शांत, तो क्षण म्हणजे शांत मनाने, प्रभावशाली मनाने घेण्यात येणारा निर्णय. जेव्हा सगळे झोपलेले असतात ना, आणि आपलं मन मात्र, माणूस पहिल्यांदा स्वतःसोबत जागा असतो. ती रात्र ही एकटी बसलेली असतो आपण, कोणाशी बोलायची गरज नसते, कोणाच्याही गरज नसते, किंवा कोणाच्या असण्याची, अस्तित्वाची आपल्याला जाणीव नसते. स्वतःच्या अस्तित्वासोबत आपण जर नव्याने, माझी झालेली ओळख, आपल्याला नवीन भेट आपल्याला स्वतःला आपली मिळालेली असते. नेमकं काय जगतोय आपण, नेमकं काय आयुष्य जगतोय, हे माझं आयुष्य आहे का, की फक्त मी निभावतोय, हा प्रश्न विचारा. आणि मग स्वतःमध्ये बदल करण्याची जिद्द निर्माण करा. खूप जड होतं तेव्हा मन. खरं तर जेव्हा आपण स्वतःला विचारतो ना, की मी फक्त जबाबदाऱ्या, कर्तव्य या गोष्टीच निभावते, मी स्वतःसाठी जगते का, तर नाही. आणखी मग मन जड होतं, कारण जगत नसतो ना आपण, फक्त सहन करत असतो. त्या वेदनेला नाव देण्याचा तो क्षण, त्या क्षणी मी पहिल्यांदा माझ्या वेदनेला नाव दिलं. जेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी शोधत होते ना, तेव्हा त्या होणाऱ्या वेदनेला मी एक नाव दिले. ती वेदना, तिला पळवलं, किंवा त्या वेदनेला पळवणं नाही, किंवा त्या वेदनेला झाकणंही नाही. या वेदना प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात, त्या झाकून ठेवलं तर त्या कमी होणार आहेत ना, किंवा त्यांना पळून लावलं तर त्या पळून जाणार आहेत का, ती कोणी व्यक्ती आहे का, तर नाही ना. मग मी तिला थेट पाहिलं आणि म्हणाले, तू माझी सवय आहे, आणि ती सवय मला बदलायची आहे. ठामपणे त्या सवयींना सांगा की मला आता स्वतःसाठी जगायचं आहे, स्वतःसाठी या सवयींना मला घडवायचं आहे. या अशा गोष्टी आपण जीवनामध्ये जेव्हा करतो ना, तेव्हा आपण अनेक गोष्टी जीवनामध्ये वाईट सवयींचा अंत करतो, स्वतःसाठी आपण नव्याने उभा राहतो. मग त्या अशा सवयींना सांगा की तू माझं आयुष्य नाहीस, आणि ते बोलणं मला हलकं करतं. हे वाक्य जरी खूप काही बदलत असतं त्या वाक्याने, एक शांततेत माझ्या तोंडातून एक वाक्य बाहेर आलं. 2026 मध्ये जुनं आयुष्य परत नको, जुन्या वेदनाही परत नको. आणि जे लोक जुने आहेत, जे भीतीदायक आहेत, ज्यांच्यापासून भीती वाटते, जुनी माफीही नको. मला मी जुनी नको. कारण जुनं आयुष्य म्हणजे नवीन वेदनांची तयारी, नवीन वेदनांची पुन्हा तीच सुरुवात असते. त्याच्यामुळे मला स्वतःला माझी जबाबदारी स्वीकारण्याची ताकद, त्या क्षणी मी कोणाला दोष देणार नाही किंवा दिला नाही, पण परिस्थितीलाही दोष द्यायचा नाही. मला इतरत्र गोष्टींना, परिस्थितीला, लोकांना मला दोषच द्यायचा नाहीये. मला स्वतःला, माझ्या आयुष्याला, माझ्या नशिबाला घडवायचे. मी फक्त एवढंच मान्य केलं की मी बदललं नाही, म्हणून माझं आयुष्य हे बदललं नाही. आणि हे मला मान्य करणं दुःख असलं ना, आपण आपल्या स्वतःला बदललं नाही म्हणून कदाचित आपलं आयुष्य बदललं नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे मान्य करणं जरी त्रासदायक असेल ना, तरी ते मान्य करा. आणि जेव्हा हे मी मान्य केलं ना, माझं आयुष्य नक्कीच बदललं.
खूप शक्तिशाली वाटते या गोष्टी, कारण जिथे जबाबदारी स्वीकारली जाते ना, तिथे तिथे स्वतःच्या हातात नियंत्रण येतं. म्हणून आजच एक गोष्ट ठरवा, जी 2025 मध्ये सोडून द्यायची आहे ना, ती सोडून द्या आणि नवीन गोष्टींनी सुरुवात करा. ती म्हणजे एखादी व्यक्ती, एखादा माणूस, एखादी सवय, एखादी भीती, एखादी चूक, स्वतःबद्दल होणारी जुनी प्रतिमा किंवा स्वतःकडून होणारी एखादी जुनी चूक, त्या चुकांमध्ये अडकून पडू नका. लक्षात ठेवा, सगळं एकाच वेळी बदलायची ही गरज नाहीये आणि हा बदल खरं तर इतका सहसा एका वेळी होत नाही. पण एक गोष्ट सोडल्याशिवाय काहीच बदलत नाही. तर मग सगळ्यात पहिलं म्हणजे सोडणं म्हणजे काय? तर सोडणं असं असतं का, की म्हणजे राग ठेवणं बंद करणं, बोलणं बंद करणं, स्वतःला दोष देणं बंद करणं, किंवा परत परत पुन्हा दुःख देणाऱ्या ठिकाणी जाणं बंद करणं, अशा या गोष्टी असतात ना, या गोष्टी आपल्याला स्वतःला आत्मसात करायच्या आहेत खरं तर. त्याच्यामुळे सोडणं म्हणजे काय, आता शेवटचा पण शक्तिशाली आणि एक कृतीत उतरवणारा नवीन आयुष्याची एकदम शांत सुरुवात करा. जे जुनं आहे ते सोडून द्या. आयुष्य खूप सुंदर आहे. सुंदर आयुष्याला आपल्याला जगायचंय. तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत ऐकला असेल ना, तर नक्कीच तुम्ही ते एक वेदनादायक आयुष्य जगले असाल आणि तुम्हालाही स्वतःमध्ये बदल करण्याची नक्की स्वतःमध्ये एक उमेद, प्रेरणा निर्माण झाली असेल. अर्थातच तुम्ही स्वतःमध्ये बदल कराल आणि जुन्या गोष्टींना सोडून येणारं नवीन वर्ष हे आनंदाने जगाल असं मला वाटतं. नवीन आयुष्य हे सहज मिळत नाही. आधी ते जुनं सोडावं लागतं. कोणत्याही गोष्टीची आनंदाचा स्वीकार हा दुःख सोडल्यानंतरच तो आपण करतो. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची सुरुवात, जुनं जे घडलं ते सोडून द्या. नवीन याची येणारी सुरुवात ही आनंदाने आणि जगणं कसं आनंदाने होईल हे स्वीकारा. त्याला खास बनवायचं आहे आपल्याला. येणारं 2026 काही जादू घेऊन येणार आहे का? तर नाही ना. तुमचा निर्णय त्याला एक खास असं बनवणार आहे. मी तर माझा निर्णय घेतलाय. आता तुमचा नंबर आहे खरं तर आयुष्य बदलायचे. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला जरा जरी आयुष्यामध्ये बदल करण्याची एक उमेद निर्माण झाली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हाच अशा एखाद्या नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.